म्हणजे सकाळी सकाळी वड्या झाल्या म्हणजे बरं राहते, नाही तर ऊन लागते. वड्यालाच जास्त वेळ लागते. एक एक टाकत राहा, हळूहळू टाका लागते आणि नेमंदी बारीक बारीक टाका लागते. बापरे ताई, झाल्या वड्या बनवणं? हा व सकाळीच लवकर लागली ना, मग बनवून गेल्या. अशा किती वाजता उठल्या त्या? 4 वाजता उठले होते व आणि केला पटापट. हो ना, किती ऊन आहे. हा व लयच ऊन आहे बाई. तुला तर काही बनवायचे नाही नाही? नाही ना ताई, आता काही बनवत नाही ह्या वर्षी ना. असंही मला काही येत नाही. केला तर येते, ते तर आहे. सध्या घरातलेच काम, तेच काम आहे तर कंटाळा येते. हा व ते तर आहे. मस्त बनवल्या छोट्या छोट्या. हा व लय टाइम लागला ना. काय पाट्यावर डाळ वाटली काय? नाही व, पाट्या कशाला वाटू, मिक्सर मध्ये वाटली. पाट्यावर वाटलं असतं तर माझं हात दुखले असते ना. आणि हे टाकत बसा. हा बरोबर आहे ना. अजून स्वयंपाक राहिलाय, माया सगळंच राहिलाय, झाडझुडी राहिली आहे. हा काय बरोबर आहे ना. वड्या करत होत्या ना तुम्ही? हा व वड्याही करण्या जरुरी होत्या. हा व ताई, मग कसं भाजी काही नसली मग वड्याची भाजी करता येते. हाव ना, बरोबर आहे ताई. बापरे वहिनी, मस्त वड्या बनवल्या. मग तुम्ही तर आले नाही बनवायले. हा वहिनी बोलवत्या ना, मग आलोच तुम्ही. हा काय, मग आता धापोडे बनवणार आहे तेव्हा या. हा काय, ठीक आहे ना, मग ये तुम्ही खाले. हा काय, बनवायला येणार के? नाही ना, खाले ये तुम्ही. चांगलं आहे बा तुमचं. आहे ना, वहिनी कसं बनवते. आम्हाला काही येत नाही हो, मी काय बनवत नाही आणि मला आवडत नाही. हा ना वहिनी, इले आवडत नाही ते हे बनवणारी नाही. बनवीन ना पुढच्या वर्षी. हा बनवीन ना आता पुढच्या वर्षी. आज डेअरीवर चालले नाही काय? जातो ना, आता चाललोच आहे. आज उशीर झाला. हाव ना, थोडंसं बरंच नाही वाटत होतं म्हणून उशिरा चाललो. हाव काय? आला बा, येतो मी. हाव ना, या ना. चाल बा, झाला आता वड्या करून. आता जातो घरात, कामं राहिले मी. हाव ना ताई, मस्त ताईनं वड्या बनवल्या. पहा ना, तू कधी येईन काय माहिती असं बनवता. जाऊ दे इकडे, मला आवडती नाही नाहीतरी. चाल बापा, पसारा मोडतो. लयच पसारा होते. आणि का होती तर काही करा नाही लागत होतं. का मी काय म्हणतो. हा बोला ना, काय म्हणतात तर? तुले डाळ बनवायसाठी हरभरे किती पाहिजे? 40-50 किलो घेऊन यावं. चालले का मंडईत विकायले? हो आता काढले विकून टाकतो, मग काय करतो भरवून. हा बरोबर आहे ना. 50 किलो असले म्हणजे बरी राहते. हो काय, 50 किलोची डाळ बनवतो का? हा व, लागतेच ना. हे कसं पैशाची जरूरत राहते ना, सध्या भाव चांगला आहे. हाव ना, मग विकून टाका नाही. हा तेच करतो. मजून इथं भरा तिथं भरा. हा बरोबर आहे तुमचं. काय आणि त्याचा फोन घेऊन आलता काय? नाही व, केलाच नाही मी. काय मी जेवण करता का मग? हाव ना, वाढून देतात मग का तुम्ही. ठीक आहे मग बसा, मी वाढतो ताट. येतो मी हात धुवून. ठीक आहे ना मग. आता काय हरभऱ्याची डाळ बनवा लागन. घरची राहिली म्हणजे बरं राहते. ते विकत आणली ते बरी लागत नाही. घरची डाळ स्वाददारी लागते हरभऱ्याची, आणि बेसनही चांगलं लागते. आई काय व, काय म्हणता आता? काय नाही, काय करते म्हटलं? काय नाही व, हा पसारा पडलाय, थोडंसं आवरून घेतो म्हणजे बरं वाटते मग. बाबाला ताट वाढून देतो. तू काय व आई, असंच करतो तू, कामं सांगत राहते निवड. झाले ना बेटा ते पेपर, आता कर ना कामं. आई मी काय म्हणते, दीदी कधी येणार आहे? काय व, कधी येते ते आता लग्नाला सिमते. हाव का बाई? आई मी काय म्हणते, मी दीदीच्या घरी जाऊ का? राहू दे ना वा, कशाला जातं? मी जातो ना 2-4 दिवसाकरता. पहिले मला बोलू दे तिच्या सोबत, काय म्हणते तर. ते तर म्हणतच होती की पाठवजो म्हणून इले. काय तर मग विचारत होतं. हाव मी विचारतो तिले, मग ते म्हणाल तर जाजो. हा आई जातो ना मी. हाव मला विचारत दे. चाल मग ताट वाढतो बाबाले. हाव वाढून दे ना. ही करते नेमंदी कामं नाही, आणि धावती तर करे ना काही कामं. तिला समजते ना आपल्या आईची ऐका होते म्हणून करते, आणि जिम्मेदारी आल्यावर करते सगळे. करा लागन अनिताले फोन, काय करते काय नाही तर. ही जायचं म्हणते तिच्या घरी. हॅलो अनिता, काय करते व? काही नाही आई, आताच कामं झाले, बसले होते जरा. हाव का व, तू काय करते? काही नाही व, थोडीशी किचन मध्ये साफसफाई करत होती. हाव का बाई, आताच तर केली होती बाई. नाही व, लवकर पसारा होऊन जातो बिचारे. करून घेते म्हटलं, थोडं थोडं केलं म्हणजे बरं राहते. पेपर टाकत असतो तर हे पेपर खराब होऊन जाते. हा बाई बरोबर आहे ना, पेपर खराब होऊन जाते. हाव ना व, त्याच्या पाणी पडते तर खराब होते ते. हाव नाही तर काय, मॉडेलिंग किचनच आहे तर जास्त खराबी होत नाही. चांगलं आहे ना बाई. काय व, लवकरच कामं झाले तू ये नाही? हाव नाही, आता म्हटलं आईले जरा रूम आवरतो म्हटलं. हा बेटा, सगळं नेमंदी ठेवलं तर बरं दिसते नाही. मग बाई हे थोडंसं पुसपास करा लागत राहते ना. इथं तर लय धूळ येते बाई. हाव का व, जेवण झालं बाई? नाही व, ते बाबा गिबा जेवले आणि हरभरे विकायला जातो म्हणे. हाव काय, हरभरे विकायला चालले बाबा? हाव मग अजून भाव बदलला काही होते तर मग त्यात हे म्हणे की मी विकून टाकतो आता, जरा चांगला भाव आहे तर. हाव आई बरोबर आहे ना. काय झाले काय रुपाचे पेपर गिपर? काय म्हणते रुपा? काय म्हणून रुपा, झाले रुपाचे पेपर. हाव काय, मग पाठव ना इथं. काय करण होते तिथे येऊन? राहील ना बाई आता. म्हणते तर आहे बाई, येतो जातो म्हणते घरी. दीदीच्या घरी जातो म्हणते. मग पाठव ना बाई. बाबासोबत पाठवून दे. आता पाहतो बा ते बाबा काय म्हणते तर. आता इथं मन नाही यायचं. आता पाहतो काय म्हणते तर पाठवून दे ना. मग थोड्या दिवसानं मामाच्या घरी जाईन ते नाही.
काय माहिती आता मामाचे लेकरं जर तिकडे गेले तर मग काही जाणार नाही ते. हा प्रत्येकाचं तसंच आहे ना. विचारत होती कधी येते आई दीदी. हा का बाई आता तू तर काय लग्नाला येशील व. हा बाई आता लग्नाले 4-8 दिवस राहीन तशी येऊन जाईन मी. हा व ये जो ना तू हे काही राहणं झालंच नाही मागच्या वेळेस. हा ना बाई ते काम येऊन गेलतं ना म्हणून. आता कशी आहे व ते सासूबाईची तब्येत. चांगली आहे बाई आता शेता गीता जाते ते. हा का व झाले का व उन्हाळ्याचे पदार्थ बनवून. आई म्हणत होत्या बा 4-5 दिवसानं शेतातले कामं झाले म्हणे की मग करून टाकू म्हणे थोडं थोडं. हा का व आता कसा उन्हाळा लागलाय तर पटकन स्वयंपाक करून घेतो मग गरमी लय होते बाई. हा व उन्हाळ्याचं तसंच करावं लागते पटकन सटकन स्वयंपाक करून घ्यावं लागते. मग बाई लयच गरमी होते ना. आजू काय म्हणते बाई. हा चांगला आहे व तो आलाच नाही आता लय दिवस झाले. आता काय त्याची परीक्षा झाल्यावरच येईन तो. हाव ना परीक्षा झाल्यावर येतो म्हणे. चालू आहे त्याचा विचार पुण्याला जायचा. हाव का बाई पुण्याला जाते का आता. चालू आहे बा त्याचा विचार आता पुण्यात जाऊन पाहतो म्हणे काही. हाव काय आत्याला मला पहिले शिक्षण पुरं करून घे मग लाग नोकरीले. हा आता तसंच तर म्हण नाही व ऐकत तर नाही व जरा की तो आता समजणार नाही आई त्याले मग नंतर समजन त्याले. हाव ना बरोबर आई त्याला आता समजत नाही कोण्याच गोष्टी मग नंतर समजते. आता मला शिक्षण करून घे. हा काय एवढ्या नोकरीसाठी पटकन असे करून राहिला अजून चांगली नोकरी भेटू शकते. नाही व ऐकतच नाही जातोच म्हणे कंपनी. त्याले म्हणा सुट्ट्या राहतील तितके दिवस पाठवाई त्याले आणि त्याला म्हणा बाबू पुरी डिग्री करून घे. मग व काही ऐकत नाही एवढे पैसे घाला चुराडा करते निवड. मग आता काय करतो. हा ठीक आहे मग आई. हा बोलतो थोड्या वेळाने त्यासोबत. हा व ठीक आहे ना सहजच केलता फोन. चाल मग ठेवतो. हा व ठीक आहे ना. काय झालं आई सोबत बोलत होती. हा व आईचा फोन आलता लय दिवस झाले केला नव्हता मग आईला वाटलं काय झालं काय नाही. हाव काय काय म्हणत होत्या. काय नाही त्याच इकडल्या तिकडल्या गोष्टी दुसरं काय आहे. हाव काय तुम्ही काय म्हणत होते. काय नाही ग ते ना डेअरी आपल्याला चालू आहे ना आपलं वाढवायचं डेअरीचं काम. तर आता सुरू करतो म्हटलं मग गुढीपाडवा राहिलाच किती दिवस. हा हाव का व आता गुढीपाडवाले काय 5-6 दिवस तर राहिले व. होऊन जाते व ते सगळं सामानच तर ऑर्डर केलं आहे फक्त ती येतील आणि लावून देतील. हाव काय. हा व मी काय म्हणत होतो मी जातो फ्रीज घ्यायले. हा हाव का फ्रीज घेता का. हा व ते आईस्क्रीम ठेवायसाठी फ्रीज वगैरे लागतेच ना. हाव बरोबर आहे ना. चालू आहे आता फ्रीज घ्यायला जातो म्हटलं पाहून येतो मग ऑर्डर देऊन देईन. का हो आतापासून आईस्क्रीम विकता तर विकल्या जाईल का. मग ग आता कधी आईस्क्रीम विकल्या जाते कधी खाते लोक. हाव ते तर आहे. तर मी काय म्हणतो स्वयंपाक झाला असं तो जेवण ताट वाढ मग. हा ठीक आहे ना वाढतो जेवायला ताट. पाहून येतो म्हटलं वस्तू आणि ऑर्डर देऊन देतो नाही मग येऊन जाईन 2-4 दिवसात. हाव ना गुढीपाडव्याला मस्त पूजा करू. हा हाव का हो ठीक आहे ना मग. ती काय म्हणते व माझी बहीण नाही का छोटी रूपा. काय झालं साडीबाईले. काय नाही व ते म्हणत होती की मी दीदीच्या घरी जातो म्हणून. मग काय झालं येऊ दे ना तिले. हाव का व बोलू का मग तिले. हा राहीन 4-8 दिवस. ठीक आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे येऊ दे काही नाही म्हणत आई. हा नाही व आई म्हणत होती की तिचं मन आहे म्हणे याचं आणि कुठं जाईन ती. हा ठीक आहे ना मग घ्यायला जा लागते का सांग तू. नाही व बाबा आणून सोडते तिले. हाव काय ठीक आहे ना मग चालते काही हे नाही आहे नाही तर मग घ्यायला जायचं असं तर सांग. नाही व तसं काही घ्यायला नाही झाला लागत. येऊ दे ना मग काही हे नाही आहे. चाल मग पटकन खाली ताट वाढून दे मग करतोय कामं. हा व मी काय झाड पोचाच करायला आली होती वरत. ठीक आहे ना मग नंतर करजो. हाव ना. बापरे कशी काय आली व तू. हा आव ताई आम्ही इकडे लग्नाला गेलो होतो मग आले म्हटलं चला येणले ताईच्या घरी जाऊन येऊ. हाव काय चांगलं झालं ना आली तर. काय करत होत्या. काय नाही व आता सनिता सोबत बोलली आणि साफसफाई करत होती. हाव काय आता कशाची गुढीपाडव्याची साफसफाई काढली काय. नाही व थोडं करत राहा लागते. हे पेपर नाही काय आपण भांडे ठेवतो ओले आणि ते खराब होतात मग ते चांगलं नाही दिसत. हाव ना ताई बरोबर आहे ना ते चांगलंच नाही दिसत ते खराब झाले म्हणजे. मला तर म्हटलं होतं मस्त मॉडेलिंग किचन करून घ्या तर तुम्ही ऐकत नाही. नाही व कुठं आपल्यानं होते. कोणता जास्त खर्च लागत होता ताई आज न उद्या तर करावंच लागते. करण ना बाई पोराचं लग्न होईल तेव्हा करण. हाव म्हणजे तुमच्या करताना का करू नाही तुमच्या सुनी करताच करा. मग काय करतं व तेव्हा पैसे येते पोरग नोकरीवर लागल्यावर. बरं आहे बा पाहून याला काय. ते थोडंसं मला सोडलं आणि गेले येतो म्हणे मी चक्कर मारून. हाव काय कोणाचं लग्न होतं व. काही नाही ते गावातलं नाही का गावातल्या पोराचं लग्न होतं. ती तर नाहीच म्हणत होती हे म्हणत होते चाल म्हणे चांगलं नाही वाटत. हाव काय बरोबर आहे ना व जवळचं राहिलं तर याच लागते. हाव ना ताई. काय म्हणते अनिता कशी आहे. चांगली आहे बा अनिता मजेत आहे मस्त. हाव काय आल्यास नाही का आता. आता येईन ना व येईन 30 तारीखला येईन 10 तारखेचं लग्न आहे इथं तर. हाव बरोबर आहे ना तिच्या संगातीचं लग्न आहे ना. हाव तेव्हा येईन आणि राहीन मग. हा बरोबर आहे ना जास्त कुठं येणं होते काय. मग व काय करन ते. लेकरांनी आणलं का व. नाही ना शाळेत गेले ते. हा बरोबर आहे ना आता पेपर गिपर असून. नाही व ताई एप्रिलमध्ये तिचे पेपर. हाव का व आता तर कोणाच्या लग्नाला जायची इच्छाही होत नाही बापा किती ऊन आहे.
लयच ऊन आहे ना, लय ऊन तपून राहिलं. त्या मे मध्ये तर किती तपन, काय तपन होत आई. हा व काही सांगता येते का बाई किती तपते. तर चहा बनवतो ना. नाही होत आई, मस्त जेवण केलं आणि तिकडे उसाचा रसवाला होता, मग रस पेला. हा का व. बापरे, मामी आल्या मस्त नाही. हा म्हटलं चला रुपाची भेट घेऊन येतो. झाले हो रुपा पेपर? झाले ना मामी पेपर, कालच झाले पेपर. हा काय, चला ना मग मामाच्या घरी. नाही बा, तिथं काही करमत नाही मला. काऊन हो, पहिले तर करमायचं. आता दीदी नाही ना, दीदी असली म्हणजे करमायचं. आणि त्याच्या घरी जातो म्हणते. हा काय, आणि त्याच्या घरी जाता का? हा ना मामी, जातो ना दीदीच्या घरी. जा मस्त, मजा करून या. हा ना मामी, मस्त मजा करून या तुम्ही तिकडे जाऊन. तिकडे झाल्यावर तुमच्या घरी येतो. या ना मस्त, उन्हाळ्याचे गहू निवडू आपण. हा ना, निवडू ना. काय काम आहे वय बाहेर? हाय बा काहीतरी काम, आता काही सांगत नाही ते. मला म्हणाले तू जाय घरात, मी येतो. हाव काय, असं काही काम. काय म्हणते, किती झाला गहू घेऊ? लय झाला ना का ताई, 70 पोते झाला. हाव का गो, लय झाला व. मग व ताई, चांगला झाला ना. या वर्षी चांगला झाला गहू. हाव काय, चांगलं झालं ना. आजच हे हरभरा विकायला गेले, हरभरा विकतो म्हणे आज. हाव काय, हे सांगत होते सध्या भाव चांगला आहे म्हणे हरभऱ्याले, तर बरोबर आहे म्हणून विकायला गेले भाऊ आहे ना. हा व. झाले का चिप्स गिप्स बनवून? नाही व, बनवायचे ना, बनवतो आता चिप्सच बनवायचे राहिले फक्त. हाव काय, हाव बरोबर आहे ना, तुम्ही लग्नाच्या वेळेस तर बनवून घेतलं सगळं. मग व तेव्हा बनवलं म्हणजे बरं झालं बाई, आता तो कंटाळाच येते उन्हाचं एवढं पाहून. हाव ना ताई, येईन का मग नंबर या वर्षी? आता पाहू का मामी नंबर येते की नाही येत. काऊन ह्या वर्षी अभ्यास नाही केला का? केलाय तसा बऱ्यापैकी, आता पाहू येते व तुमचा नंबर. हाव काय, चांगला आहे ना, येऊ द्या नंबर. नाही निवड काही कामं नाही करत ते, फक्त अभ्यास केला ती ना, दुसरं काही करत नाही. जाऊ द्या ना ताई, करू द्या ना, नोकरी गिकरी करंत. हा व, आता नाही म्हणतो का आपण नोकरी करू द्याले की काही करायले, पण पैसे पाहिजे ना बाई. ते तर आहे ताई, आता काय करता. पण हिचं नका लग्न कर जा आणि त्यासारखं लवकरच. काय व, पोरी बाई त्यांच्या घरी दारी राहिल्या म्हणजे बरं राहते. बरं वाटते, सुख समाधान वाटते नाही का. पाहतं आधी आता सगळं ऐकून चांगलं घर दार, डेरी गिरी सगळं काही आहे. जास्त मोठा कुटुंब बनले तिले. ते तर आहे ताई, पण करू द्या ताईले, हाऊस आहे तर. हा व, करू देतो. राजू आले नव्हते काय? आला होता व तो, आताच तो आला होता, 4-15 दिवसाच्या पहिले आलता. हाव काय, होळीला नाही आले? काही नाही आला तो होळीले, तिकडेच राहतो म्हणे आई मी. हाव काय, हा व, पेपर होते ना, मग म्हणे मी आई काही येत नाही जात नाही. हा बरोबर आहे ना, पेपर असले तर मग डिस्टर्ब होते ना मग घरी आल्यावर. हाव ना, तसाच म्हणे तो. चाल ना व, तिकडे जाऊन बसू ना. बरं वाटते इथे, थंड वाटते तुमच्या घरी. बाहेर कसे झाडं झुडप आहे ना व, त्याच्याकडे थंड वाटते, खोलीवर ऊन येत नाही. त्या हॉलमध्ये तर लय ऊन येते बिचारे, त्याच्यात मोठ्या मोठ्या खिडक्या बनवल्या ना ताई, म्हणून ऊन येते. हा ना, काय करतो. बापरे, सगळे इथंच गप्पा करते का? हा रे, ही अचानक आली आणि उभीच राहिली, म्हटलं इले विचारलं कशी काय बापा. नाही हो बाई, त्या मधुबाच्या घरचं लग्न होतं, मग या लागलो. हाव काय, मधु काकाच्या घरचं लग्न होतं काय? हा हो बाई, आणि मग तो कसा कामात पडते ना, आपल्या पार्टीचाच माणूस आहे तर मग कामात पडते. हा बरोबर आहे ना. चांगलं होतं लग्न. मग इले म्हटलं जाय तू, लग्न झालं आणि आलो इथं. काम होतं म्हणे, ते गाडीचे टायर पाहायचे होते, खराब झाले त्या गाडीचे टायर, आता बदलतो म्हटलं. तो लयच महाग सांगायला लागला तो. हाव काय, मग तिकडनं नागपूरहून का नाही घेत रे भाऊ? आता जावात नव्हतं नागपूरले, म्हटलं आलो इकडे तर पाहतो भाव. लय भाव सांगते ना छोटे मोठे दुकानवाले. हाव ना, त्याला म्हटलं पण म्हटलं 500 रुपये कमी तर नाही म्हणते. हाव काय, काय म्हणते, जवाई कुठे गेले? गेले ते मंडईमध्ये गेले, हरभरा विकायले. हाव काय, एवढ्या लवकर विकून राहिले? नाही रे, आता सध्या भाव चांगला आहे आणि विकून टाकतो म्हणते, कुठं घरात भरत राहू. मग ते भरत राहा लागते ना, मग ते उन्हाळ होते मग ते होते, तर मग हे म्हणाले की विकून टाकतो म्हणे आताच. हा तेही आहे, खराब व्हायपेक्षा विकलेलं बरं. मी तर काही गहू सध्याच विकत नाही, नंतर विकन. हा ते बरोबर आहे ना, तू गोडाऊन मध्ये ठेवतो ना. मग हो बाई, थोडंसं महाग झालं म्हणजे विकतो, आता काही विकत नाही सध्याच. तेही आहे ना, आता हे ऐकत नाही ना, यांनी म्हटलं की भरून ठेवा, तर मग ऐकत नाही. जाऊ दे, त्यांच्या मनात येते तसं करू देवा त्यांना. चल ना रे, चहा घ्या बनवतो ना. नाही हो बाई, निघतो ना, पोरं येतील ना स्कूल मधून, तर मग जातो. हाव का रे, बस ना, चहा घ्या बनवतो, शरबत बनवतो. नाही हो बाई, आलो मग अजून तुला माहिती पडलं असतं की गावात आला आणि आला नाही बाईकडे, म्हणून आलो मी. हाव काय, चांगलं झालं ना आला तर. काय म्हणते अनिता? काय नाही बा, अनिता मजेत आहे, मस्त आहे. गेला का नाही अनिताच्या घरी? तिकडे काही जावाला नाही, आता आहे लग्न तिकडे ये पाहिन, आता गेलो तो मग जाईन तिकडे. हाव काय, जाजो ना मग. हा ना, मला लागेल एखादा चक्कर. तिकडे कशी कमी लग्न राहते ना, कामही कमी पडते आपल्याला.
आता इकडे कसं लगेच येणं होते काही कामानिमित्त. हाव ना, बरोबर आहे. काय म्हणते, झाली रुपाचे पेपर? हा, हाव ना मामा, झाले ना पेपर. चाल ना मग घरी. हा, नाही ना मामा, दीदीच्या घरी जाणार आहे मी. हाव काय, आणि त्याच्या घरी चालली काय? हाव ना मामा, दीदीच्या घरी चालले मी. चांगलं आहे मग. हा, मस्त मजा कर. हा, हाव ना, मजाच करतो. का रे, चहा तर बनवू दे, सरबत तर घे. हा, आई बाबा निघतो ना, पोरं येते ना घरी. हा, स्कूल मधून येते ते, जा लागते लवकर. ठीक आहे बापा, काही घेणं नाही तुले तर. हा, चला मग ताई, येतो. हो ये ना. आले, काही घेतलं नाही, काही नाही. हा, बसली नाही. येईन ना एखाद्या दिवशी, फुरसत नाही येतो. हा, तर तूच आहे ना. नाही रे, तुला तर माहित आहे यांचं मग डब्याचे वाक्य जेवायचं वाक्य होते ना. हा, ठीक आहे मग. हा, येतो बाई. हाव ना, ये ना. चला मग रुपा. हा, आता तुम्ही इथं येत नाही बा आमच्या घरी. आता आम्ही जातो. हा, हाव ना मामी, चाल मग ये. हा, हाव ना बाई रुपा, मग आता आपल्यासाठी चहा बनव. त्यांनी तर काही घेतली नाही. हा, ठीक आहे नाही, बनवतो चहा. माझ्यासाठी मस्त कॉफी बनवतो मी. बनव ना मस्त कॉफी. हा, माझ्यासाठी चहा बनव. ठीक आहे नाही, बनवतो मी. हाव बनवून घे ना. कूलर इथं हाडा लागन. हा, हॉलमध्ये लावून द्या लागन कूलर. कोणी आलं गेलं तर मग बरं होते. आई मी तुला किती दिवसापासून म्हणते बरं की आई कूलर काढून घेव, कूलर काढ, तर तू ऐकत नाही. आपल्याला काही लागत नाही हो, पण कोणी आलं गेलं तर मग लावा लागते. तू तर फक्त दुसऱ्या करताच लावाई, आपला जीव नाही आहे का? हा, नाही हो, बिल येते ना. तू तर बस आई, बिल येते, असं होते तसं होते, लयच विचार करतो बिचारी तू. तुला आता करणार नाही व, मोठी झाल्यावर कळण सगळ्या गोष्टी. आता आपल्या घरी कसं नोकरी नाही, ते बाबाले शेतीमध्ये पिकते, त्याचं पीक पाण्याचं वर घर चालते आपलं. आता राजूची फी भरा लागते कॉलेजची. आता तूही जाशील 2 वर्षानंतर, तुलाही खर्च पुरा करा. हा, ते तर आहे. तूही जाशील का व? हा, अमरावतीला शिकायला रूम करून राहशील का तूही? आता जा लागल नाही शिक्षणासाठी. हा, मग आता विचारा पुण्याला जाव. नाही हो, एवढ्या दूर नाही पाठवत मी तुले पुण्या गिण्याले. हा, इथं इथं अमरावतीला पाठवेन बाई. ए भीतीच वाटते. हा, काही नाही होत ना आई, काय होते? नाही व, तुला जायचं असेल तर अमरावतीला जाऊ शिकायला, पुण्या गिण्याला नाही पाठवत मी. काही नाही होत ना आई, काय होते? नाही बापा, पाहतो ना मी न्यूजमध्ये काय काय ऐकायला येते, तर त्याच्या कारण नाही इथंच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेजो, एखाद्या अमरावतीच्या पाहिजो आणि तिथं घेऊन घेजो. आता पाहू ताई, आता सगळ्या माझ्या संघात चालल्या पुण्याला जातो म्हणते. जाऊ दे ना व, त्यांना पुण्याला जायचं आहे तर, पण आपण नाही जाऊ बाई. हा, काही नाही होत ना आई, आपल्या आपल्या याच्यानं राहिलं तर काही नाही होत. नाही व, नाही म्हटलं तुला एक वेळा. हा, जाऊ दे, वेळ अजून 2 वर्ष. हा ना, तेच म्हटलं तुले, आताच काय टेन्शन घेऊन राहिली तू? हा, चांगला विचार करू आणि मग करू. हा, हाव ना बाई. हा, असं आहे बा, पोरीले कुठं पाठव ना, म्हणजे आता आताच्या काळात सोपी गोष्ट राहिली काय? आता आपण कोणावर भरोसाही नाही करू शकत. लय सोचून समजून सगळे निर्णय घ्या लागते. कधी कमी जास्त व्हायला वेळ लागते काय? हा, आणि लेकरं बाहेर गेल्यावर तर आईचा जीव निवड धाकधूकच करत राहते. तुम्ही समजू शकतात मंडळी. हा, तुमचे लेकरं बाहेर असेल तर काय करा, शिक्षणासाठी घ्या लागते निर्णय. पाहू आता, रूपाचे आहे 2 वर्ष अजून. आई गेल्या बहुतेक कुठेतरी बाहेर. संध्याकाळ झाली, आता झाड झूड करतो, दिवा वगैरे लावतो. आज तर काही काम करायची इच्छा होऊन नाही राहिली, पण करावंच लागल. आईच्या घरी असलं तर आईले म्हणता तरी येते की आई करून घेऊ, तुम्ही करत नाही आज. तेच तर राहते सासर माहेरचा फरक. माहेरी असले म्हणजे कधी झोपा कधी उठा, काम करायचे असेल तर करा, नाही करा. सासरी करावंच लागते. चला बापा, झाडतो पटपट, थकून जातो सारा घर झाडू झाडू. ह्या गरमीत तर लय जिवारी राहिलं, आणि झाडाच्या वेळेस तर लयच मजा येते. फॅन बंद करा लागते आणि गरमी होते. वरतून फॅन बंद आणि गरमीमध्ये झाडा. स्वयंपाकी करायच्या वेळेत तसं राहते, गॅस चालू राहते तर फॅनही लावू शकत नाही. लयच विचार आहे बापा, सकाळी तेच काम, संध्याकाळी तेच काम. काय हो, आता झाडत होते मी, म्हटलं झाडतो घरातलं. हा, मला वाटलं बाहेरच गेला तुम्ही कुठेतरी. नाही व, बाहेर तर झाडत होते. काऊन आई, सकाळीच झाडलं होतं. नाही व, आता पाडा पाचोडा पडत राहते, संध्याकाळी पडतो. हा काय, जाऊ दे, झाडून घेतो मी, काय होते त्याच्यात. आता म्हटलं झाडतो आणि हातपाय तोंड धुतो आणि मग दिवा अगरबत्ती करतो आणि स्वयंपाक करतो. राहू दे ना, मी करतो ना स्वयंपाक. नाही बाई, करतो ना. नाही हो, आज मस्त बेसन आणि भाकरी बनवतो ना. हा, त्या सासऱ्याला लय आवडते. राहू द्या ना आई. हा, सकाळची भाजी लय पडली बाई. हा का व, सकाळची भाजी पडली का? राहू दे, उद्या कर जा, आज नका करू. ठीक आहे ना, मग उद्या करतो. अन्न पोळ्या करून देतो तुले. हा, नाही बाई, करतो पोळ्या. काय वेळ लागते पोळ्या करायला, करतो पटकन. करतो ना आता मी. हा, उद्या करा मग मी सकाळी मस्त बेसन भाकर चुलीवर. हाव नाही तसंच कर जा मग. ठीक आहे मग. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. भेटू मग उद्याच्या भागात. आणि कमेंट करायला कंजूसी नका करू. हा, व्हिडिओ पाहते कमेंट नाही करत. चला मग, स्वतःची काळजी घ्या.